नमस्कार, शिवकीर्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अश्रुचंदू कांदे यांचा भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण सुरू आहे। तर आपण यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि यांचं उपोषण कशासाठी या ठिकाणी चालू आहे त्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत त्यांच्याशी। तर आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि उपोषण कशासाठी करता येईल? तो मी अश्रुचंदू कांदे बोरगाव, बोरगाव खुर्द आणि रामलिंग गोपीनाथ जाधवर, आम्ही दोघांनी बोरगावसाठी ज्या भ्रष्टाचाराच्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या फायली बाहेर काढलेल्या आहेत आणि एकाही फायलीचं पंचायत समितीनं किंवा आमच्या बोरगावच्या ग्रामपंचायतीनं एकाही फायलीचं उत्तर दिलेलं नाही। अशा 13 आमच्या खंडपीठात केसेस गेलेले आहेत। कोणत्या फाईल आहेत? हां, सांगतो ना सविस्तर पहिल्यापासून। नाही इथं लिहिलं शॉर्टकटमध्ये। राज्य पंचायत आयोग पुणे खंडपीठ दुसरी फाईल मी वाचून दाखवू का? ठीक आहे, ऐका। ह्याच्या 13 फायली आहेत। आता पहिल्यापासून 1 नंबर मुद्दा घेतो मी। 1 नंबर मुद्दा घेतो। माझं गाव जसं स्वतंत्र झालंय तसं ग्रामपंचायतीमध्ये एकदाही ग्रामसभा झालेली नाही। कधीपासून? जे स्वतंत्र झाल्यापासून हो, ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये ग्रामसभा झालेली नाही। ग्रामसभा? हां, ग्रामसभा जी व्हायची ग्रामपंचायतीत ते ग्रामसभा झालेली नाही आजपासून। मागचं रेकॉर्ड आमच्याकडे नाही, पण ह्या आत्ताच्या 26 जानेवारीचं जे सगळे प्रूफ आहेत आम्ही ग्रामपंचायतचे, BDO साहेब, उप-BDO साहेब, साळुंके साहेब, सुळे साहेब, ह्या दोघांना त्या दिवशी सगळी हिस्ट्री 2-2 मिनिटाला आम्ही पाठवतो। व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे। दिवसभर ही ग्रामसभा झालेली नाही। सरपंच, उपसरपंचाचे घटस्फोट पतिदेव यांनी मिळून व चेअरमन त्यांनी मिळून गावाच्या सह्या घेतल्या। शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना त्यांच्या हातात सगळे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, शाळेतले प्रूफ। आम्ही ग्रामस्थ तिथं गेलतो पुन्हा ग्रामपंचायतीत किंवा ग्रामसभा घ्या, तर सरपंचाचं उत्तर आलंय की आम्ही ग्रामसभा शाळेत घेऊ शकतो। शाळेत कसं घेऊ शकतात, तसं व्हिडिओ शूटिंग मध्ये तो बोललाय, तसं आमच्याकडे प्रूफ आहे। मग आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना पाठवलं, तरी पण ह्या अधिकाऱ्यांनी कारवाई काहीही केलेली नाही। ग्रामपंचायत मध्ये घ्यायला पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभाच घ्यायला पाहिजे। ही आमच्या गावात पद्धत नाही, कुठंच नाही, गावातच काय कुठंच नाही पद्धत। बरोबर। आणि हे आता घेऊ का? ही 26 जानेवारीचा मुद्दा नंतर मी अर्ज केला BDO साहेबांना लेखी। त्यांनी सांगितलं कांदे व्हिडिओ शूटिंग पाठवू नका, मला लेखी अर्ज द्या। मी लेखी अर्ज दिला। मग ग्रामपंचायतीवर किंवा ग्रामसेवकावर कुठलीही कारवाई किंवा चौकशी केलेली नाही। दुसरा मुद्दा घरकुलाचा। दयानंद गायकवाड एक आमच्या गावातला बांधकामाचा एजंट आहे, त्याच्या नावावर लायसन नाही, काय नाही। गायकवाड फुलचंद पांडुरंग ह्याचं घरकुल मंजूर होऊन फक्त पाया झालाय आणि बँक ऑफ इंडिया चारेमधून विड्रॉल दयानंद गायकवाडनं त्याच्या सहीनुसार त्या बँक ऑफ इंडियाचं कॅमेरे ओपन करून पंचायत समितीने बघावं, ती बिल उचलून दयानंद गायकवाडनं उचलले त्याच्या सह्या घेऊन, आणि घरकुल अपुरं राहिलेला आहे फुलचंद पांडुरंग गायकवाड। बोलायचं काय कारण नाही। गायरानाचा मुद्दा, फुलचंद पांडुरंग गायकवाडचं घरकुलाचं उचललंय का? सगळं पूर्ण उचलून ती भ्रष्टाचार आहे का? पुन्हा तिसरा मुद्दा गायरानाचा आहे। सगळ्या लोकांच्या अशीच ग्रामसभा घेऊन वरी 5 वळी सोडून ह्याच्यावर पुन्हा तारखा टाकते ग्रामपंचायत काय, आणि अवघा असंच ठराव घेऊन पहिलं गायरान आमचं गावचं इकलेलं आहे। हे अंगठे सगळे ग्रामस्थाचे असेच शाळेत अंगठे घेतलेले आहेत पहिलं बी आणि आत्ता बी
त्यांनी ग्रामपंचायतीनं गायरानी काय काढलेला आहे, एक सौर ऊर्जा प्रकल्प आमच्या गावात येणार आहे. पण गावाला न काही माहीत होता, फक्त जेवढे मोजके पुढारी आहेत त्यांच्याच अंडर खाली आणि सर्वसामान्याच्या अंगठ्या शिपाया पाठवून आपला अनसाया किंवा शाळेत आलं 26 जानेवारीला की सह्या घ्यायच्या, 15 ऑगस्टला आले सह्या घ्यायच्या. पहिला बी 30 प्रकार झाला गायरानाचा आणि आता बी 30 प्रकार गायरानाचा व्हायला लागला. प्रत्यक्षात कुठलंच काय नाही, कुठलंही प्रत्यक्ष एकदाही ग्रामसभा नाही. पुन्हा शाळेचा दुरुस्त, लहान लहान मुलं आहेत. पहिले आमच्या गावात 7वी पस्तोर शाळा होती, आता आहे 4थी पस्तोर. त्या शाळेची दुरुस्ती बरोबर झालेली नाही. असे मी वारंवार इथं बांधकाम विभागात, पंचायत समितीत व तिथं विद्यार्थी बसवू नका. मी ह्यांना हिरवे शिकते, त्या शाळेचे फोटो वाचून दगडावर तसे ठेवलेले पत्रे लावलेले, विद्यार्थ्यांना धोका आहे. ह्याच्या अगोदर आमच्या गावातली एक उपर्ड्याची मुलगी वारलेली होती असेल धोक्याने, पत्रे उडून. आता बी धोका होऊन मी वारंवार इथं पंचायत समितीला, शिक्षण अधिकाऱ्याला आणि बांधकाम विभागाला कळवून त्याची सध्या दखल घेतलेली नाही. पुन्हा मुद्दा नंबर 5, बोरगावमध्ये एक दलित समाज मंदिर झालेलं आहे 319 गटात. समाज मंदिरात अस्तित्वात नाही, रेकॉर्डली आहे पण त्या गटात तिथं बिल्डिंग, ती RCC बिल्डिंगच नाही, समाज मंदिरच नाही. खुली जागा आहे तिथं. उचलून रिकामी झाल्या, उतार्यावर नोंद आहे, सगळं आहे. पण ही कागदपत्र आम्हाला दिलेली नाही. ती पुन्हा ग्रामपंचायत असेंब्लीचे उतारे, जेवढं ती ग्रामपंचायतची प्रत्येकाची हेराफेरी, ह्याचं त्याच्या नावावर, ह्याचं त्याच्या नावावर नाव नोंदवून आणि एका नावाचे 4 उतारायचे. ह्यांच्या नावावर 3 उतारे, एकच जागा वेगळे. ही ग्रामपंचायतचा घोटाळा रजिस्टरला. आता 7वा मुद्दा, पंचायत समितीमधून शासनाच्या जेवढ्या स्कीमा येतात त्याचे खरोखरच लाभार्थी आहेत का, त्यांना ते दिल्यात का, मिळाल्यात का त्यांच्या पस्तूर का ह्या पुढाऱ्यांनीच मध्ये खाल्ले त्या. मग संडास असू, घरकुल असू, किंवा बाबा विहिरी असू, किंवा बाबा मशनी असू, कुठल्या त्या लाभार्थ्या पस्तूर पोचल्यात का तर ती हिथं सह्या आणतात आणि हिथूनच ही पुढारी उचलून घेऊन जातात, भ्रष्टाचार करतात. त्यात ह्या पंचायत समितीचे अधिकारी बी आले आणि आमच्या गावचे पुढारी बी आले. 7वा मुद्दा. आता 8वा मुद्दा, पंकज गायकवाड रेशन कार्डात हेराफेरी करून, पंकज दयानंद गायकवाड रेशन कार्डात हेराफेरी करून, ह्याचे वडील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिपाई म्हणून होते आणि ह्याची आई बोरगाव ग्रामपंचायतची उपसरपंच आहे 10 वर्ष झाली. तर ह्या माणसाला 2 घरकुलं मिळालेली आहेत, ह्याच्या भावाला एक आणि ह्याला एक. आणि मी कागदपत्र ह्यांना मागितली पंचायत समितीला, ह्यांना कुठल्या बेसवर घरकुलं दिली दयानंद गायकवाडच्या मुलाली. तर पंचायत समितीनं मला असं उत्तर पाठवलं की ह्यांचा घटस्फोट झालेला आहे. मग हे कुणाकडे राहतात? आईकडे राहत असेल तर उपसरपंच आहे, वडिलाकडे राहत असेल तर शिवाजी कॉलेजवर शिपाई म्हणून आहेत, ती रिटायर झालेत आता. आणि एका गटात घरकुल मंजूर झालंय, दुसऱ्या गटात घरकुल बांधले. हा अतिशय दयानंद गायकवाड म्हणजे सगळं प्रूफ आहे. दयानंद गायकवाड हा अतिशय चॅप्टर माणूस आहे. त्याच्यानंतर ग्रामनिधीची मी माहिती मागितली होती, किंवा GSTच्या बिलासहित किंवा ह्या 5 वर्षात किती खर्च झाला आणि निधी गोळा किती झाला आणि वर्ण निधी किती आला, तर कुठलीही माहिती दिलेली नाही आम्हाला. पंचायत समितीने ग्रामपंचायतीने दिली, ती केसेस खंडपीठात दिलेली आहे. पुन्हा पाणी पुरवठा विभाग, आमच्या गावाला पाणी पुरवठा गेल्या उन्हाळ्यात दुष्काळ होता, पाणी आलं कळंबवाडीतून आणि ग्रामपंचायतीनं खर्च केला मसुबाच्या वाडी ते बोरगाव. ते बिल बोगसच उचललं. पाणी तर इकडून आलंय प्रत्यक्षात कळंबवाडीच्या तळ्यातून, काटेगाव कळंबवाडीच्या तिथं आहे.
डागातलं त्याला तळ आमच्या विभागात म्हणतात त्याला डागाच्या तळ्यात. बरं. पण बिल काढलंय ग्रामपंचायतीनं बसवाच्या वाडी ते मोरगाव. 11वा मुद्दा, दयानंद पंकज संगीता ह्यांचं गावठाण्यातलं जेवढ्या बी जागा आहेत हे उपसरपंच आहेत संगीता गायकवाड, त्यांचे घटस्फोट पती काय. पण हे एकत्र फक्त स्कीमासाठी ह्यांनी घटस्फोट घेतलेला आहे की शासनाच्या स्कीमा आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी एकत्र राहतात सगळे, फक्त कागदी शासनाला दाखविण्यासाठी कागदपत्र. मग ह्यांचे आम्ही उतारे मागितले तरी आम्हाला ग्रामपंचायतीनं आणि पंचायत समितीने उतारे दिलेले नाहीत. कुठलीही दखल ह्यांनी घेतली नाही. ही आखर केस आमची खंडपीठात गेली. 12वा मुद्दा, हा साहेबराव जाधवर हा शिक्षक माणूस आहे, ह्याच्या मिसेस बी शिक्षक आहेत काय. हे रिटायर झालेले आहेत, आता बोरगाव सोसायटीचे चेअरमन बी आहेत. पण ह्यांचं बोरगावच्या गायरान अतिक्रमणात यादीत 51 गट नंबर मध्ये ह्यांचं अतिक्रमण आहे. कागदी ह्याच्यात साहेबराव यादी आहे, ह्या यादीत ह्यांचं अतिक्रमण आहे गट नंबर 51 मध्ये काय. मग ह्यांचा उतारा मी मागितला ग्रामपंचायतीला आणि पंचायत समितीला तर दिलेला नाही. साधी गोष्ट का हा माणूस दररोजच इथं असतो साहेबांपाशी. आम्हाला डायरेक्ट खंडपीठात केस गेली. आम्ही ह्याला पश्चिम दिशेला कोण, उत्तर दिशेला कोण, दक्षिण दिशेला कोण, ह्या सगळ्या दिशा दाखवून कुठल्या गटात ह्या माणसाची जमीन आहे तिथं अतिक्रमण ही दाखवून सगळ्या आम्हाला ग्रामपंचायतीनं व पंचायत समितीने ही कागद दिलेली नाही. ही केस एक खंडपीठात गेली. आता पंकज गायकवाड घरकुलाची एक केस खंडपीठात गेली. म्हणजे डबल घरकुल आहे ह्या भावाला. म्हणजे 13 मुद्दे आहेत आमचे. सगळी माहिती मी अशीच काढीत कागदपत्रांवर ही सगळी काय कागद ह्यांनी काय करायचं, एकच कागद द्यायचा, बाकी कागद झाकून ठेवायची. घरकुल मिळताना ज्या माणसाचं प्रतिज्ञापत्र असतं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर की माझं उत्पन्न किती, काय किती. आजचे 1 दिवसाचं उपोषण आहे आमचं, 1 दिवसासाठी. आणि जर ह्याच्यावर आम्हाला नाहीच निर्णय दिला तर आमचा आत्मदहनचा अर्ज असून त्या दिवशी आमचा आत्मदहन इथं असेल. BDO साहेब आणि ह्या गोष्टीला सगळे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सगळ्यात उपसरपंच जबाबदार आहेत. आणि सगळ्यात गोष्ट BDO साहेबांनी एकाही आमच्या कागदाची दखल घेतलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची BDO साहेबांनी जी सुळे साहेब आहेत एकदाही कुठल्याही कागदपत्राची दखल घेतली नाही. काय करायचे एवढ्या फायली, एवढ्या कागद काय. आता आम्ही राखतो गाई, एक गाय त्याच्यावरच ही सगळं चालू आहे. मग अधिकाऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराला कुणीतरी लगाम घालावा. शासकीय भ्रष्टाचाराला कुणीतरी वाचा फोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ही एक आपला कुठल्या तरी सगळ्या खंडपीठात काय म्हणजे किती केसेस न्यायच्या साध्या गोष्टीला एक कोर्ट किती येत आहे त्याचा विचार व्हावा. या ठिकाणी प्रशासनाचा माणूस आहे, माझा त्याचा काय संबंध नाही. भ्रष्टाचार आपल्याला दिसत आहे आणि गलतान कारभार. तर याविषयी प्रशासन कधी जागा होणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. नमस्कार. कॅमेरामनसह मी भूषण देवकर, शिवकीर्ती न्यूज, बार्शी.